हॅलो स्टुडंट्स, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा लेसन आपण जो स्टडी करतो आहे, या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जो डिसीज स्टडी केलेला आहे, तो लास्ट डिसीज आपण जो बघितला त्याचं नेम होतं. स्टार्टपासून आपण डिसीजेस बघूया. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघितला मलेरिया, सेकंड डिसीज बघितला अमिबायासिस, थर्ड होता ॲस्कॅरियासिस, त्यानंतर नेक्स्ट फिलारियासिस. फिलारियासिस नंतर नेक्स्ट आपण बघितला निमोनिया, टायफॉईड, त्यानंतर कॉमन कोल्ड. यासारखे डिसीजेस जे आहेत ते आपले कंप्लीट झालेले आहेत. सो कॉमन कोल्ड हा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला शेवटचा डिसीज आहे. यानंतर नेक्स्ट आजच्या लेक्चरला आपण पुढचा डिसीज सुरू करतो आहे आणि त्याचं नेम आहे रिंगवर्म. सो आता रिंगवर्म किंवा आपण जे काही डिसीजेस आत्तापर्यंत स्टडी केलेले आहेत, प्रत्येक डिसीजमध्ये फर्स्ट पॉझिटिव्ह एजंट, सेकंड आपण त्याचे साईन अँड सिम्पटम पाहिलेले आहेत, नेक्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन, डायग्नॉसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन. या पॉईंटमध्ये आपण हे सगळे डिसीजेस स्टडी केलेले आहेत. सो रिंगवर्म हाही डिसीज आपण याच पद्धतीनं स्टडी करणार आहोत. सो सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. सगळ्यात फर्स्ट रिंगवर्म हे नेम वाचल्यानंतर असं वाटतं हा डिसीज जो आहे तो एखाद्या वर्ममुळे कॉज केला जातो आहे, परंतु रिंगवर्म जे आहे हे मिसनॉमर आहे. मिसनॉमर म्हणजे चुकीची आयडिया देते. नावात जरी वर्म असलं तरी हा डिसीज वर्म कॉज करत नाही. याचा पॉझिटिव्ह एजंट जो आहे तो फंगस आहे. सो तुम्ही साधारणतः स्किनवरती वेगवेगळ्या ठिकाणी रेड कलरची रिंग आलेली बघितलेली असेल. तुम्ही ॲड वगैरे बघत असाल त्यातही असते, किंवा हेअर्समध्ये आपल्या डॅन्ड्रफ वगैरे होतं, तिथं इचिंग होतं. तर हे सगळं जे आहे हे रिंगवर्मशी रिलेटेड आहे. सो रिंगवर्म काय आहे तर आपल्या स्किनचं इन्फेक्शन आहे, जो एक फंगस कॉज करतो. सो व्हॉट इज रिंगवर्म? रिंगवर्म इट इज इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन ऑफ स्किन. सो रिंगवर्म इज फंगल इन्फेक्शन ऑफ स्किन. स्किनचं जे फंगल इन्फेक्शन असतं त्या इन्फेक्शनलाच रिंगवर्म असंही म्हटलं जातं. त्यानंतर या डिसीजमध्ये जे ऑर्गॅनिझम येतात ते मेनली फंजाय या स्पेसिसशी रिलेटेड किंवा ट्रायकोफायटॉन आणि मायक्रोस्पोरम याच्याशी रिलेटेड काही फंगसच्या स्पेसीज आहेत. त्या मेनली आपल्याला रिंगवर्म हा डिसीज कॉज करतात. सो मुलांनो, पॉझिटिव्ह एजंटचं नेम नीट लक्षात ठेवायचे. सगळं ॲनालाइज मुलांना, जसं तुम्ही 11वीमध्ये किंगडम ॲनिमॅलिया स्टडी केला, फायलम भरपूर होते, पोरिफेरा, निडारिया, टिनोफोरा. मग प्रत्येका ठिकाणी तुम्हाला सिमेट्री, हॅबिटॅट, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, जर्म लेअर असं लक्षात ठेवावं लागत होतं. तुम्ही कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवलं. तसंच या डिसीजेसचा सुद्धा एक कम्पॅरेटिव्ह चार्ट तयार करा, म्हणजे हे डिसीजेस तुमच्या जास्त लक्षात राहतील. जसं मलेरियाचा पॉझिटिव्ह एजंट कोण होता? प्लाझ्मोडियम, आणि त्याच्या 4 स्पेसीस सांगितल्या, विवॅक्स, ओव्हेली, फॅल्सिपेरम. या पद्धतीनं अमिबायसिसचा एंटामिबा हिस्टोलायटिका, ॲस्कॅरियासिसचा ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडी, फिलारियासिसचा उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं टायफॉईड, साल्मोनेला टायफी. त्यानंतर शिकलो आपण निमोनिया. निमोनियाचे वेगवेगळे रिझन्स आहेत किंवा वेगवेगळे पॉझिटिव्ह एजंट आहेत. त्यात काही व्हायरस येतात, काही बॅक्टेरिया येतात, काही फिजिकल इंजुरी किंवा केमिकल बर्न हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. निमोनियानंतर नेक्स्ट आपण बघितला कॉमन कोल्ड, ज्याच्यामध्ये रायनो व्हायरस आणि कोरोना व्हायरसशी रिलेटेड ऑर्गॅनिझम येतात किंवा व्हायरसेस येतात. सो आज आपण जो बघतोय रिंगवर्म, याचे जे पॉझिटिव्ह एजंट आहेत, हे पॉझिटिव्ह एजंट म्हणजे फंगस रिलेटेड टू जेनेरा मायक्रोस्पोरम and ट्रायकोफायटॉन. सो 2 फंगसचे जेनेरा सांगितले, ट्रायकोफायटॉन आणि दुसरा होता मायक्रोस्पोरम. सो याच्याशी रिलेटेड ज्या फंगसच्या स्पेसीज आहेत, या रिंगवर्म हा डिसीज जो आहे तो आपल्याला कॉज करतात. हे झालं पॉझिटिव्ह एजंट. पॉझिटिव्ह एजंट नंतर नेक्स्ट आहे साईन अँड सिम्पटम. सो साईन सिम्पटममध्ये काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट enlarged red ring.
याच्यामध्ये पाहायला मिळते. सो स्किनवरती थोडीशी एनलार्ज, स्किनपासून थोडीशी वरती आलेली रेड कलरची जी रिंग आहे ती याच्यामध्ये फॉर्म होते, ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन असेल. त्यानंतर अजून एक पॉईंट, हा जो फंगस आहे मायक्रोस्पोरान आणि ट्रायकोफायटॉन स्किनचं इन्फेक्शन कॉज करतो, स्किनवरती ग्रो होतो. का तर स्किनमध्ये केरॅटिन नावाचं एक प्रोटीन आहे. सो हे जे प्रोटीन आहे ते आपल्या स्किनमध्ये, हेअर्समध्ये आणि नेल्समध्ये, सो 3 ठिकाणी केरॅटिन आहे. स्किनमध्ये आहे, हेअर्समध्ये आहे आणि आपल्या नेल्समध्ये आहे. सो या केरॅटिन या प्रोटीनवरती हा फंगस ग्रो होतो. त्यामुळे जिथं केरॅटिन आहे तिथं त्याची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ग्रोथ कुठे होईल? स्किनवरती होईल, नेल्सवरती होऊ शकते, इवन हेअर्समध्ये होऊ शकते. सो त्या ठिकाणी ते ग्रो होतं कारण त्याचं फूड केरॅटिन आहे, जे आपल्या या लोकेशनला पाहायला मिळतं. सो साइन सिम्टममध्ये फर्स्ट सांगितलं एनलार्ज रेड रिंग. नेक्स्ट ड्राय स्केली लिजन, ड्राय स्केली लिजन. सो ड्राय कोरडे आणि स्केली खवलेयुक्त असे जखमा किंवा लिजन जे आहेत त्या बघायला मिळतात. जसं की आपण डॅन्ड्रफ बघतो, जर आपण ते थोडंसं इचिंग झाल्यानंतर जर खाजवलं तर त्याचे स्केली किंवा जे तुकडे तुकडे तिथून निघत असतात. सो असे ड्राय आणि स्केली लिजन जे आहेत ते पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट हे जे ड्राय स्केली लिजन जे आहेत त्याचं इंटेन्स इचिंग आपल्याला पाहायला मिळतं. सो इंटेन्स इचिंग जे आहे ते याच्यामध्ये होतं. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक सिम्पटम बघायला मिळतं, ते म्हणजे ऑनिकोमायकॉसिस. ऑनिकोमायकॉसिस याचा अर्थ होतो की जेव्हा फंगस नेल्सवरती ग्रो होतात तेव्हा नेल्स जे आहेत ते थिक होतात. सो नेल्स बिकम थिक, डिस्कलर्ड अँड डिसफिगर्ड. सो बघा ऑनिकोमायकॉसिस याच्यामध्ये हा जो फंगस आहे तो नेल्सवरती ग्रो होणार आहे आणि याच्यामध्ये नेल्स जे आहेत त्या थिक होतात, डिसकलर्ड होतात म्हणजे त्यांचा कलर चेंज होतो आणि डिसफिगर्ड किंवा त्याचे तुकडे किंवा ते तुटतात नखं. सो या टाईपचं सिम्पटम जे आहे ते याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे ॲथलेट्स ऑफ फूट. सो बघा ॲथलेट्स फूट, ॲथलेट्स फूट जे आहे हे आपल्या पायाचे जे टोज आहेत त्याच्यामध्ये शक्यतो सुरू होतं. टोजच्या मध्ये ती रिंग जी आहे ती ग्रो व्हायला लागते. काही लोकांच्या पायांना सतत घाम येतो किंवा खूप ओलसर राहतात आणि असे लोक जर अणवाणी पायाने किंवा बेअर फुटेड जर ग्राउंडवरून चालले तर हे फंगल इन्फेक्शन होतात आणि टोजमध्ये ह्या रेड रिंग ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. सो साइन सिम्पटम्स एकदा रिपीट करा. एनलार्ज रेड रिंग, ड्राय स्केली लिजन्स, these scaly lesion cause intense itching. Onychomycosis, when there is infection of nails, those nails become thick, discolored and disfigured. And one more thing is athlete's foot, means this infection begins in the toes of foot. पायाचे जे टोज आहेत त्याच्यामध्ये हे इन्फेक्शन स्टार्ट होतं. त्यानंतर नेक्स्ट साइन सिम्पटम नंतर मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे बघा, स्किनचं हेअरचं फंगल इन्फेक्शन आहे. सो ट्रान्समिट कसं होईल? सो फर्स्ट बाय शेअरिंग क्लोथ्स ऑफ इन्फेक्टेड पर्सन, टॉवेल असेल किंवा इतर गोष्टी शेअर करण्याने, कारण जे आपण स्किनवरती ते हे करतो आहे. सो स्किनवरचा जो फंगस आहे तो त्या क्लोथ्सवर आणि क्लोथ शेअर करण्याने दुसऱ्या हेल्दी पर्सनपर्यंत जाऊ शकतो. सो शेअरिंग ऑफ क्लोथ्स ऑफ इन्फेक्टेड पर्सन, इन्फेक्टेड पर्सनचे जे क्लोथ्स आहेत ते शेअर करण्याने हा डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो. सेकंड थिंग, शेअरिंग कोम्स, कोंब किंवा कंगवा जो आहे इन्फेक्टेड पर्सनचा शेअर करण्याने सुद्धा हा डिसीज स्प्रेड होतो. नेक्स्ट, क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, इन्फेक्टेड पर्सनशी
क्लोज कॉन्टॅक्ट जर असेल तर त्याच्यामधून सुद्धा डिसीज स्प्रेड होऊ शकतो. सो डिसीज स्प्रेड होण्याचे मी 3 तुम्हाला हे सांगितले. शेअरिंग ऑफ क्लोथ्स ऑफ इन्फेक्टेड पर्सन, शेअरिंग ऑफ कोम्स अँड क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. सो यावेळी हा डिसीज जो आहे तो स्प्रेड होऊ शकतो. नेक्स्ट आहे डायग्नॉसिस. तर डायग्नॉसिसमध्ये काय दिलेलं आहे बघा, हा डिसीज डिटेक्ट कसा केला जातो. सो डिटेक्ट करण्यासाठी जस्ट बाय फिजिकल एक्झामिनेशन, फिजिकल एक्झामिनेशन करून म्हणजे फिजिकल जस्ट बाहेरून ऑब्झर्व करून चेकअप करून हा डिसीज जो आहे तो डायग्नॉस करता येतो. आणि ट्रीटमेंट जे आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या मेडिसिनचे नेम दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट जे दिलेलं आहे ते आहे नायस्टॅसिस, स्टॅटिस. सेकंड जो दिलेला आहे तो आहे फ्लुकोनॅझॉल, आणि थर्ड जो आहे तो इट्रिकोनॅझॉल, तर हे काही मेडिसिन्स आहेत ज्याची ट्रीटमेंट ह्या फंगल इन्फेक्शनसाठी घेतली जाते. नायस्टॅटिस, फ्लुकोनॅझॉल आणि इट्रॅकोनॅझॉल. सो इथं रिंगवर्ममध्ये पॉझिटिव्ह एजंट, साइन सिम्पटम, मोड ऑफ ट्रान्समिशन, डायग्नॉसिस आणि ट्रीटमेंट आपण पाहिलं. सो रिंगवर्म इट इज फंगल इन्फेक्शन ऑफ स्किन. अलॉंग विथ स्किन इट also observed on the nails and in hairs. Main causative agent is the species of fungus related to the genera Trichophyton and Microsporum. Mainly this fungus grows on keratin, which is the protein present in skin, nails and hairs. So this fungus grows on this protein, therefore we see this infection on skin, nails and hairs. In sign symptom we have learned that enlarged red ring, dry scaly lesion. These dry scaly lesion causes intense itching. Onychomycosis. In onychomycosis, nail becomes thin, discolored and disfigured. And athlete's foot. In athlete's foot, this infection begins with the toes of legs. So these are the sign symptom. In mode of transmission, by sharing clothes of infected person, sharing combs, close contact with infected person. डायग्नॉसिसमध्ये सांगितलं जस्ट फिजिकल एक्झामिनेशन ऑफ दॅट पर्सन अँड ट्रीटमेंट नायस्टॅटिस, फ्लुकोनॅझॉल अँड इट्रॅकोनॅझॉल यांची ट्रीटमेंट जी आहे ती घेतली जाते. लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे प्रिव्हेन्शन. आणि प्रिव्हेन्शननंतर नेक्स्ट डिसीज आपण पाहणार आहोत डेंग्यू, कॅन्सर अँड एड्स. सो नेक्स्ट जो दिलेला आहे तो आहे प्रिव्हेन्शन. सो व्हॉट इज प्रिव्हेन्शन? सी, नेक्स्ट इज प्रिव्हेन्शन ऑफ रिंगवर्म. सो रिंगवर्मचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण काय करू शकतो? सो जस्ट मोड ऑफ ट्रान्समिशन लक्षात घ्या. मोड ऑफ ट्रान्समिशन काय सांगितलेला? क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, शेअरिंग कोम और शेअरिंग क्लोथ्स ऑफ इन्फेक्टेड पर्सन, याच्यामधून हा डिसीज स्प्रेड होतो. सो इन शॉर्ट या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. सो फर्स्ट प्रिव्हेन्शन इज अवॉइड close contact with infected person. इन्फेक्टेड पर्सनशी क्लोज कॉन्टॅक्ट जो आहे तो अवॉइड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट अवॉइड शेअरिंग ऑफ क्लोथ्स. अवॉइड शेअरिंग ऑफ क्लोथ्स and sport equipment. क्लोथ्स आणि स्पोर्ट इक्विपमेंट यांचं शेअरिंग जे आहे ते अवॉइड करायचं. हे जर तुम्ही अवॉइड करू शकला तर इन्फेक्शन जे आहे ते स्प्रेड होत नाही. त्यानंतर वॉश क्लोथ्स विथ हॉट वॉटर using fungicidal soap.
सो क्लोथ जे आहेत ते तुम्हाला हॉट वॉटरमध्ये वॉश करायचे आहेत विथ यूजिंग फंगिसिडल सोप. फंगिसिडल सोप जो आहे तो यूज करून तुम्हाला क्लोथ्स जे आहेत ते हॉट वॉटरमध्ये वॉश करायचे आहेत. सो इथंपर्यंत 3 मी तुम्हाला प्रिव्हेन्शन सांगितले. फर्स्ट, अवॉइड क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, अवॉइड शेअरिंग ऑफ क्लोथ्स अँड स्पोर्ट इक्विपमेंट, अँड लास्ट, वॉश क्लोथ्स विथ हॉट वॉटर यूजिंग फंगिसिडल सोप. जर तुम्ही ही केअर घेतली तर हे फंगल इन्फेक्शन जे आहे ते स्प्रेड केलं जाऊ शकतं आणि याच्यामध्ये प्रिव्हेन्शन खूप महत्त्वाचं राहतं, कारण एकदा फंगल इन्फेक्शन झालं तर त्याला कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट होतं. सो हिअर वी कम्प्लीटेड आर टुडेज फर्स्ट डिसीज दॅट इज रिंगवर्म. सगळ्यांना रिंगवर्म कळला का बघा. पॉझिटिव्ह एजंट लक्षात ठेवायचा आहे, साईन सिम्टम लक्षात ठेवायचे आहेत, डायग्नॉसिस आपण जस्ट फिजिकल एक्झामिनेशनने करतो, ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला 3 मेडिसिन दिलेले आहेत आणि त्यानंतर शेवट जे तुम्ही बघितलं की प्रिव्हेन्शन कसं केलं जाऊ शकतं आणि मोड ऑफ ट्रान्समिशन कसं आहे हे पॉईंट बघा. डिसीज सोपा आहे, तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. त्यानंतर नेक्स्ट जो डिसीज दिलेला आहे तो आहे डेंग्यू. आणि डेंग्यू हा डिसीज डिटेल दिलेला नाही आहे, शॉर्टमध्ये फक्त डेंग्यूबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो काय दिलं आहे बघा डेंग्यूबद्दल. सो डेंग्यू बघा डेंग्यूबद्दल काय दिलेलं आहे. सो डेंग्यू हा जो डिसीज आहे याच्यामध्ये पेनफुल फीवर असं म्हटलेलं आहे. सो डेंग्यूमध्ये फीवर येतो जो पेनफुल असतो. सो इट इज पेनफुल फीवर. त्यानंतर सेकंड, हा जो डेंग्यू डिसीज आहे हा व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. व्हेक्टर बॉर्न डिसीज म्हणजे हा डिसीज एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे स्प्रेड करण्याचं काम एक व्हेक्टर करतो आणि व्हेक्टर आहे मॉस्किटो. फिमेल एनाफिलिस मॉस्किटो जो आहे फिमेल एडिस मॉस्किटो जो आहे तो हा डिसीज ट्रान्सफर करतो. सो बघा तिन्ही मॉस्किटोंचे नेम लक्षात ठेवा. मलेरियामध्ये फिमेल एनाफिलस मॉस्किटो होता. त्यानंतर अजून एक मॉस्किटो बॉर्न डिसीज आपण बघितला तो होता फिलारियासिस आणि तर क्युलेक्स मॉस्किटो असं नेम दिलेलं आहे. आणि डेंग्यू हा सुद्धा मॉस्किटो बॉर्न डिसीज आहे आणि याच्यामध्ये एडिस मॉस्किटो हा डिसीज जो आहे तो ट्रान्सफर करतो. सो हा जो डिसीज आहे तो डेंग्यू व्हायरसमुळे होतो. सो व्हायरसचं नेम आहे डेंग्यू व्हायरस. याच्यामुळे हा डिसीज कॉज केला जातो. सो दिस इज अबाउट डेंग्यू. डेंग्यू इट इज पेनफुल फीवर अँड व्हेक्टर बॉर्न डिसीज. The disease spread from one person to another person with the help of mosquito, and the name of mosquito is female Aedes mosquito, and this disease is caused due to dengue virus. डेंग्यू व्हायरसमुळे हा जो डिसीज आहे तो कॉज केला जातो. सो एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला डेंग्यूमध्ये लक्षात ठेवायची. मुलांनो, यानंतर नेक्स्ट आपण जे डिसीज स्टडी करणार आहोत तो नेक्स्ट आहे कॅन्सर आणि एड्स. हे दोन्ही डिसीज अतिशय केअरफुली ऐका आणि रीड करा बुकमधून. याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पॉईंट महत्त्वाचा आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे, डिटेल दिलेलं आहे. सो नेक्स्ट डिसीज आपण सुरू करतो आहे कॅन्सर. सो सी कॅन्सर. सो नेक्स्ट एक डिसीज आपण स्टार्ट करतो आहे कॅन्सर. हा एक मेन किलर डिसीज आहे किंवा आता आपण पाहतो आहे की मॅक्सिमम लोकांना कॅन्सर हा जो डिसीज आहे तो पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये बऱ्याचदा म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम पर्सनची डेथ होते. सो कॅन्सर हा डिसीज काय आहे किंवा कॅन्सर म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, कॅन्सरचे टाईप कुठले कुठले आहेत, हे स्प्रेड कसे होतात किंवा कॅन्सर कुठल्या कुठल्या रिझनमुळे होतोस, हे ज्या गोष्टी आहेत. कॅन्सर स्प्रेड होत नाही एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे, पण याचे कॉजेस काय आहेत, प्रिव्हेंट कसा केला जाऊ शकतो, हे सगळं आपण कॅन्सर या पॉईंट अंडर स्टडी करणार आहोत. सगळ्यात फर्स्ट आपण स्टडी करतो आहे कॅन्सरची डेफिनेशन. सो काय डेफिनेशन आहे बघा. कॅन्सर इज ॲबनॉर्मल
uncontrolled purposeless division of cell, purposeless division of cells lead to formation of mass of undifferentiated cells called tumor. It is called cancer. So what is cancer? Abnormal, uncontrolled and purposeless division of cell. So बघा ॲबनॉर्मल आहे, नॉर्मली सेल डिवाइड होते. बघा ही एक सेल असेल तर एक सेल डिवाइड होऊन त्याच्यापासून 2 सेल तयार होतात, हे आपण शिकलो आहे. आणि डिव्हिजन आपण मायटोसिस आणि मिओसिस या 2 टाईपचा स्टडी केलेला आहे. पण सेल किती डिवाइड होणार हेही मॅटर करतं. तर बघा कॉन्टॅक्ट इनहिबिशन असतं, म्हणजे समजा एखादी सेल आहे आणि ती डिवाइड होते आहे, तर डिवाइड होताना जेव्हा ती टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये येते तेव्हा ती तिचं डिव्हिजन जे आहे ते स्टॉप करते. सो इतर टिश्यूशी कॉन्टॅक्ट झाला की डिव्हिजन स्टॉप केलं जातं. म्हणजे कोणतीही सेल कितीही वेळ डिवाइड होत राहत नाही. इथं कॅन्सरमध्ये तेच होतं आहे की एकदा सेल डिवाइड व्हायला लागली, एका सेलच्या 2 सेल, पुन्हा ह्या डिवाइड होतात त्यांच्या 4 सेल, 4च्या 8. यावेळी ॲबनॉर्मल, नॉर्मली जसं डिव्हिजन झालं पाहिजे त्यापेक्षा वेगळं, अनकंट्रोल्ड, त्या डिव्हिजनवरती कंट्रोल राहत नाही, अनकंट्रोलेबली डिवाइड व्हायला लागतात. पर्पजलेस डिव्हिजन आहे. डिव्हिजन का होतं? ग्रोथसाठी होतं, एखादी इंजुरी असेल तर ती भरून काढण्यासाठी होतं, काही ना काहीतरी पर्पज असतं डिव्हिजनचं. पण याच्यामध्ये ह्या कॅन्सरस सेलचं जे डिव्हिजन होतं आहे ह्या डिव्हिजनमध्ये पर्पज नसतं, पर्पजलेस डिव्हिजन आहे. पुन्हा एकदा रिपीट करते, सगळे वर्ड. ॲबनॉर्मल डिव्हिजन आहे, अनकंट्रोल्ड आहे, त्याच्यावरती कंट्रोल नाही आहे. आणि 3 हे पर्पजलेस डिव्हिजन आहे सेलचं. आणि हे कशाशी लीड करते? इट लीड टू फॉर्मेशन ऑफ मास ऑफ. हे डिव्हिजन जे आहे याच्यामुळे सेलचा मास तयार होतो, अनडिफरन्शिएटेड सेलचा मास. डिफरन्शिएट होणं म्हणजे एकदा सेल डिव्हिजन झालं आणि त्या सेलचं काम ठरलं की तिला म्हणायचं डिफरन्शिएटेड सेल, ती ते काम करत राहते. मात्र या ठिकाणी फक्त सेल डिवाइड होत राहणार आहे अनकंट्रोलेबली. सेल जर खूप डिवाइड होत राहिली तर सेलचा नंबर काय होत जाईल? इन्क्रीज होत जाईल. आणि जसा सेलचा नंबर इन्क्रीज होत जाईल तसं सेलचं मास तयार होतं. या पद्धतीनं फक्त डिवाइड होत राहते आणि सेलचं मास फॉर्म होतं. आणि ह्या अनडिफरन्शिएटेड सेलचं मास जे आहे या मासलाच आपण काय म्हणतोय? ट्यूमर. सो ॲबनॉर्मल, अनकंट्रोल्ड, पर्पजलेस डिव्हिजन ऑफ सेल्स लीड टू फॉर्मेशन ऑफ मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल कॉल्ड ट्यूमर. आता हा जो ट्यूमर आहे ह्याचे ॲक्च्युली 2 टाईप असतात. मग कुठले 2 टाईप आहेत बघा? ट्यूमर व्हेन malignant it is called cancer. आता याचा अर्थ काय बघा? सो इमॅजिन करा बॉडीच्या एखाद्या पार्ट, म्हणजे समजा माझ्या स्किनच्या खाली, टिश्यूच्या खाली एखादी सेल आहे आणि ती अनकंट्रोलेबली डिवाइड व्हायला लागली. 1चे 2, पुन्हा 4. यावेळी डिव्हिजन होत राहिलं आणि सेलचा मास किंवा लंप तयार झाला. तर हा जो लंप आहे हा त्याच ठिकाणी लिमिटेड जर राहत असेल तर तो जो ट्यूमर असतो त्याला म्हटलं जातं बिनाईन ट्यूमर. बिनाईन ही टर्म पुढे येणार आहे, पण इथं समजण्यासाठी फक्त लक्षात घ्या, बिनाईन ट्यूमर म्हणजे ते सेलचं जे मास आहे किंवा त्यातल्या ज्या सेल आहेत त्या त्याच ठिकाणी ती गाठ राहते, तिथून सेल दुसरीकडे जात नाही. सो अशा प्रकारचा जर कॅन्सर असेल तर त्याला बिनाईन कॅन्सर असं म्हणतात. पण समजा सेल एखाद्या टिश्यूमध्ये एखाद्या ठिकाणी ग्रो झाल्या, सेलचं मास तयार झालं आणि त्यातली एखादी सेल ह्या टिश्यूमधून बाहेर निघाली, त्या कॅन्सरस ट्यूमरमधून बाहेर निघाली, मेन ब्लड फ्लोमध्ये आली,
ब्लड फ्लोमधून बॉडीच्या दुसऱ्या पार्टपर्यंत गेली आणि तिथं ती अनकंट्रोलेबली ग्रो व्हायला लागली. सो आधी इथं ट्यूमर तयार झालेला, ह्या ट्यूमरची एक सेल एस्केप होऊन ब्लडमध्ये गेली आणि ब्लडमधून जाऊन बॉडीच्या दुसऱ्या टिश्यूमध्ये अनकंट्रोलेबली ग्रो व्हायला लागली. असं जर झालं आणि अशा प्रकारचा जर कॅन्सर असेल तर त्याला म्हटलं जातं मॅलिग्नंट ट्यूमर. सो ॲक्च्युली ट्यूमर दोन प्रकारचे आहेत, बिनाईन आणि मॅलिग्नंट. जर अशा पद्धतीनं सेल ट्यूमरमधून त्या गाठीमधून एस्केप होऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा गाठ तयार करत असतील, ट्यूमर तयार करत असतील, तर याच प्रकारच्या ट्यूमरला कॅन्सर म्हटलं जातं. हा जो बिनाईन प्रकारचा सांगितला, जो एकाच ठिकाणी ट्यूमर आहे, तर त्याला आपण कॅन्सर म्हणत नाही आणि बऱ्याचदा असं होतं की हा क्युअर होऊ शकतो. पण तो जर मॅलिग्नंट या कॅटेगरीमध्ये आला म्हणजे कॅन्सरस सेल त्या ट्यूमरमधून बाहेर निघून ब्लडमध्ये येऊन दुसरीकडे जर ग्रो व्हायला लागला तर तो मॅलिग्नंट या प्रकारात येतो आणि हा जो ट्यूमर आहे याला आपण कॅन्सर असं डिफाईन करतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट जो पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे ह्या ज्या ट्यूमरस सेल आहे त्या ग्रो होतात आणि नॉर्मल फंक्शनिंगमध्ये इंटरफिअर करतात. सो ट्यूमर ग्रो अँड इंटरफिअर विथ नॉर्मल फंक्शनिंग ऑफ ऑर्गन. सो ट्यूमर, समजा एखाद्या बॉडी पार्टमध्ये ट्यूमर किंवा गाठ तयार झाली तर तो ग्रो होतो आणि त्या बॉडी पार्टच्या नॉर्मल फंक्शनिंगमध्ये इंटरफिअर करतो, म्हणजे नॉर्मल फंक्शनिंग होऊ देत नाही. फॉर एक्झाम्पल जर ब्रेन ट्यूमर असेल आणि तिथे जर गाठ आली तर वरून स्कल आहे त्याच्या अगेन्स्ट प्रेशर क्रिएट होतं आणि त्यामुळे तिथं डेथसुद्धा होऊ शकते. सो या पद्धतीनं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते डॅमेज करतो. नेक्स्ट, ट्यूमरस सेल कॅन रिलीज various secretion which alter body function, which alters body function. सो ट्यूमरस सेल जे आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टी सिक्रेट करतात आणि ज्याच्यामुळे बॉडीचं फंक्शन जे आहे ते अल्टर होतं. आणि लास्ट, हा जो ट्यूमर आहे तो मेन किलर डिसीज आहे. सो तुम्हाला काय काय समजलं बघा. सेल जर ॲबनॉर्मली, अनकंट्रोलेबली आणि पर्पजलेसली जर डिवाईड व्हायला लागली तर त्या सेलचं मास तयार होतं आणि त्या मासला काय म्हणतो आपण, ट्यूमर. पण ट्यूमर किती प्रकारचे असतात, दोन, बिनाईन ट्यूमर आणि मॅलिग्नंट ट्यूमर. बिनाईन ट्यूमर म्हणजे त्या ट्यूमरच्या ज्या सेल आहेत त्या त्याच बॉडी पार्टमध्ये राहतात आणि मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये ट्यूमरच्या ज्या सेल आहेत त्या बॉडी पार्टमधून एस्केप होऊन दुसऱ्या बॉडी पार्टमध्ये ग्रो व्हायला सुरुवात करतात. असा जर ट्यूमर असेल तरच काय म्हणायचं, कॅन्सर. ओके, ट्यूमर जो आहे जेव्हा ग्रो होतो तेव्हा बॉडीचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे त्याच्यामध्ये तो इंटरफिअर करतो. याशिवाय ट्यूमरच्या ज्या सेल आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टी सिक्रीट करतात आणि त्या सिक्रिशनमुळे सुद्धा बॉडीचं फंक्शन अल्टर होतं आणि हा जो डिसीज आहे हा मेन किलर डिसीज आहे. आणि अजून एक टर्म दिलेले आहे, ऑन्कोलॉजिस्ट. ऑन्कोलॉजिस्टचा अर्थ होतो रिसर्चर्स विच डू स्टडी डायग्नोसिस, ट्रीटमेंट and prevention of cancer. Prevention of cancer. So researcher जे स्टडी, डायग्नॉसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन ह्याच्याशी रिलेटेड, कॅन्सरशी रिलेटेड या सगळ्या ॲस्पेक्टचा स्टडी करतात त्या सायंटिस्टना ऑन्कोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. सो ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे सायंटिस्ट हू परफॉर्म स्टडी, डायग्नॉसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर. या कॅन्सरच्या वेगवेगळ्या ॲस्पेक्टवरती ते वर्क करतात, त्यांना ऑन्कोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. सो मुलांनो, आज मी तुम्हाला कॅन्सर या डिसीजला इंट्रोड्यूस केलं.
सो कॅन्सरची डेफिनेशन ॲबनॉर्मल अनकंट्रोल्ड पर्पजलेस डिव्हिजन ऑफ सेल विच लीड टू formation of mass of undifferentiated cell which is called as tumor. Tumor can be of two type, benign tumor and malignant tumor. In benign tumor, cells grow only in one part of the body, they do not spread in whole body, and in malignant tumor the tumor spread from one part to another part, and such type of tumor is called as cancer. When tumor grow, it interfere with normal functioning of organ. This tumorous cell can also release various secretion which can alter body function, and this is main killer disease. हा एक मेन किलर डिसीज आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचदा पर्सनची डेथ होते. आणि ऑन्कोलॉजिस्ट ही एक टर्म बघा. ऑन्कोलॉजिस्ट आर रिसर्चर विच आर रिलेटेड टू द स्टडी, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर. यानंतर नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत ट्यूमरचे मेन दोन टाईप, बिनाईन ट्यूमर अँड मॅलिग्नंट ट्यूमर, आणि हे दोन्ही टाईप आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये दिलेली इंट्रोडक्शन व्यवस्थित समजून घ्या, तर तुम्हाला ट्यूमरशी रिलेटेड, कॅन्सरशी रिलेटेड नेक्स्ट कंटेंट व्यवस्थित लक्षात येईल. सो थँक्यू.